पुण्यात 2 मेट्रो प्रकल्पांसाठी बैठक झाली। मेट्रो टप्पा 2 खडकवासला ते हडपसर खराडी मेट्रो मार्गिका अंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मंगळवारी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली। पुण्यात धार्मिक आडनावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शंकर महाराज अंगात येतात असा दावा करून एका दाम्पत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे। या दाम्पत्याने आपल्या मुलीच्या आजारपणावर उपाय होईल या आशेने आपली सर्व संपत्ती, घर, शेती आणि परदेशातील मालमत्ता विकून फसवणूक करणाऱ्यांना दिली। घरून दारू आणण्यासाठी बाहेर पडला, दारू घेऊन परत आला। यावेळी मित्र आपल्या मैत्रिणी सोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसला। संतापलेल्या मित्राने मित्राची दांड्याने डोकं ठेचून हत्या केली आहे। ही खळबळजनक घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलाय। राज्य परीक्षा परिषदेतर्फे समूह साधन केंद्र समन्वयक पदासाठीच्या परीक्षेत पुन्हा एकदा विघ्न निर्माण झाले आहे। परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती। मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला असून आता ही परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी मध्ये आयोजित केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या पीएम सेतू या योजनेअंतर्गत राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार या योजनेअंतर्गत राज्य स्तरावर 10 सदस्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली असून समितीमध्ये अधिकाऱ्यांसह उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींचाही समावेश आहे। पुण्यातून उद्या 6 नोव्हेंबर पासून शेतकरी संवाद यात्रा सुरू होणार असून माजी आमदार बच्चू कडू, महादेव जानकर त्याचे नेतृत्व करणार आहेत। शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वात राज्यभर शेतकरी संवाद यात्राचे आयोजन करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करावा। 2 आठवड्याच्या आत याबाबत कार्यवाही झाली नाही तर 24 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील शिक्षक शाळा बंद आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला। मागील काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये मानव बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर बनली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीची दखल घेत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी आणि मानव बिबट्या संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल 11 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे। पुढच्या 2-3 दिवसात दुबार मतदारांची यादी जाहीर करा। स्वच्छ यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत। गेल्या 6 महिन्यात 48 लाख नवीन मतदारांची भर पडली असून ही आकडेवारी निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभी करते। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आयोगाची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी घोड केला असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय। नवी मुंबई विमानतळाच्या नावाच्या बाबतीत कुणालाही आदेश देणं हे आपल्या अधिकारात येत नसल्याची टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी याचिकेच्या सुनावणी दरम्यान केली। या विमानतळाला लोकनेते दी.बा. पाटील यांचं नाव देण्याचे निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला देण्यात यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका करण्यात आली होती। तर ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने फेटाळून लावली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।